आणि मी खरंच सांगते 10वी-12वीच्या मुलांना पण जर तुम्हाला हे दाखवता आलं तर सांगा, की आयुष्य घडवायची ताकद ही आपल्या हातात आहे. तुम्हाला ठरवायचंय किती वाढवायची, कुठे घडवायची आहे. बरोबर. मुलांना प्रेशर देऊन तुला हेच करायचंय, तुला तेच करायचंय, त्याने मुलं कधीच घडू शकत नाहीत. हम्म. आणि मी प्रेक्षकांना पण सांगते, की तुम्हाला मुलांना तुम्हाला हवंय तसं जर घडवायला गेलात, तर त्या मातीच्या घड्याला आकार येणं कठीण आहे. ओके. पण त्या मातीच्या आकाराला स्वतःला जसं हां, तुम्ही आधार द्या. हम्म. आधार द्यायचा आहे आपल्याला. त्याला कसं घडायचं त्याने डिसाईड करू दे. मग तो कुठलाही असू दे, मुलगी, मुलगा कोणीही हम्म. असू दे. तो कम्फर्ट दिला ना मुलांना, की तुमची मुलं ना सहजतेने घ्यायला शिकतात गोष्टींना. मग ही एक्झाम पण त्यांनी सहजतेने घेतली पाहिजे. तुम्हीच वर्षभर त्यांच्या मागे असाल, 10वीचा पेपर आहे, 10वीचा बोर्ड आहे, 12वीचा बोर्ड आहे, तुला काय कळतं का? हम्म. तुला काय हे सगळे हो, हो, हो. टिपिकल हे आहेत. करेक्ट. कळतं का तुला? काय चाललंय? जगात काय चाललंय? अरे जगात काही चालू दे. आपण घरी 2 भाजी भाकरीची रोटी आणि तेच खाणार आहोत. हा. एका पॉइंटला गेल्यावर प्रत्येक व्यक्तीला कळतं, तुला कुठे जायचंय, तुला काय करायचंय. बरोबर. सर्टिफिकेशनच्या पासिंग जेवढे महत्वाचे तेवढे घ्या. ते नसतील तरी फरक पडत नाही. हम्म. मी कित्येक बिझनेसमन, सक्सेसफुल बिझनेसमन बघितलेले आहेत, ज्यांना 10वी मध्ये 50% 40% हो. होते. माझ्याकडे आता मी एका प्रॉपर्टीचं काम करते. हम्म. 42% बर. आईने पेढे वाटले होते, तर लोकांनी हिणवलं होतं. आणि ते पेढे वाटताना तो पण होता बिचारा. हम्म. तो म्हणाला, "मी तेव्हा काही बोललो नाही." हम्म. पण 12वीला मी 60% त्यावेळेस 60% फार हो. मोठी गोष्ट होती. इम्पॅक्ट करेक्ट. पॉझिटिव्ह. तेव्हा आई त्याची त्यांना ही म्हणाली होती, "काही हरकत नाही, इट्स ओके." हा जो कम्फर्ट आहे ना, हम्म. इट्स ओके, तो फार मुलांना गरजेचा आहे.